नमस्कार मित्रांनो, मी सोनाली किरण शेवाळे आणि आज आपण बघणार आहोत बेसिक जावा प्रोग्राम्स पार्ट 1. ह्या बेसिक जावा प्रोग्राम मध्ये आज आपण दोन प्रोग्राम इथे बघणार आहोत. पहिला प्रोग्राम आहे की वी हॅव टू परफॉर्म द ॲडिशन ऑफ ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑपरेशन्स, दॅट इज अरिथमेटिक ऑपरेशन्स. आणि दुसरा प्रोग्राम आपण बघणार आहोत की वी हॅव टू कॅल्क्युलेट द सिम्पल इंटरेस्ट. ओके, सो आपण इथे पहिले अल्गोरिदम बघून घेऊयात की हाऊ टू रीड 2 नंबर्स अँड परफॉर्म द ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. तर आपल्याला पहिले सर्वात आधी काय करायचं आहे की 2 नंबर युजरकडून रीड करून घ्यायचे. जसं मी इथं सांगितलंय की ए आणि बी व्हेरिएबल्सचे नाव दिलेत, त्याच्यानंतर मी ऍड, सब, मल, डिव्हिजन परफॉर्म केलेत आणि फायनली सगळे रिझल्ट मी काय केलेत, प्रिंट केलेत. तर आपण इथे काय करणार आहोत, याचं मी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला दाखवणार आहे. आणि दुसरा जो प्रोग्राम आहे बघा, त्याच्यासाठी आपण रीड करणार आहोत पी म्हणजे आपली अमाऊंट, प्रिन्सिपल अमाऊंट, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि टी म्हणजे टाइम. याला तुम्ही एन सुद्धा असं म्हणू शकता. आणि आपल्याला एस आय कॅल्क्युलेट करायचा आहे, पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. नंतर आपल्याला सिम्पल इंटरेस्ट ऍज अ रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्टॉप करायचं आहे. सो हिअर वी जस्ट गो टू द व्हीएस कोड. आता व्हीएस कोड मध्ये बघा, तुम्ही इथं बघू शकता की मी एक जावा प्रो नावाचा एक फोल्डर डेस्कटॉप मध्ये क्रिएट करून ठेवलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच फोल्डरमध्ये आता आपण वेगवेगळे प्रोग्राम्स करणार आहोत. जर तुम्ही इथं बघू शकता की आपल्याकडे न्यू फाईल, न्यू फोल्डर आणि रिफ्रेश एक्सप्लोरर आहे. तर सध्या मला एक नवीन फाईल क्रिएट करायची आहे. तिचं नाव मी दिलंय प्रोग्राम 1. तुम्हाला माहिती आहे प्रोग्राम 1 कशाचा आहे, आपला अरिथमेटिक ऑपरेशनचा आहे. जेव्हा तुम्ही इथे प्रोग्राम 1 करतात तेव्हा जावाची एक फाईल इथे आपल्याला प्रोग्राम 1 साठी क्रिएट होणार आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचंय की इम्पोर्ट करायचं. आपल्याला व्हॅल्यू युजर कडून घ्यायचे आहेत गाईज. त्याच्यामुळे आपल्याला जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर, आपल्याला स्कॅनर क्लास लागणार आहे. स्कॅनर क्लासचा यूज करून आपण इथे व्हॅल्यू रीड करणार आहोत युजरकडनं. त्याच्यानंतर लिहायचंय पब्लिक क्लास आणि क्लास नेम. क्लास नेम काय आपलं, प्रोग्राम 1. जर तुम्ही, जावा ही खूप केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे, त्याच्यामुळे जावाच्या बघा प्रोग्राम 1 मध्ये पी माझा कॅपिटल आहे तर तोही इथं कॅपिटल असला पाहिजे. जर हा पी स्मॉल असेल तर तुम्ही इथं तो स्मॉल लिहिला पाहिजे. पण जावाचा रूल असा सांगतो की जेव्हा तुम्ही क्लास नेम डिक्लेअर करता तर क्लास नेमचं पहिलं लेटर मस्ट बी इन अ कॅपिटल फॉर्म. ओके, तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर चला तर आपण इथे आपली मेन मेथडला लिहूयात पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन आणि स्ट्रिंग ARGS. इथे काय दिलंय आपण, त्याचं पॅरामीटर्स पास केले. आता पब्लिक म्हणजे काय की ही जी मेन मेथड आहे एनीवन कॅन ऍक्सेस इट. स्टॅटिक म्हणजे ओनली 1 कॉपी ऑफ द मेन मेथड थ्रू आउट द प्रेझेंट फॉर द प्रोग्राम. देन void मीन्स मेन डझंट रिटर्न एनिथिंग. मेन इज अ फंक्शन नेम. क्लिअर. आता याच्यामध्ये आपल्याला स्कॅनर चा यूज करून जर युजरकडून व्हॅल्यू घ्यायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे, इथे स्कॅनरचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घ्यावा लागणार आहे. आणि जावामध्ये ऑब्जेक्ट कसं क्रिएट करतात, क्लास ऑब्जेक्ट नेम इक्वल्स टू न्यू क्लास नेम. आणि माझा क्लास काय, स्कॅनर. स्कॅनर मध्ये मी काय लिहिणार आहे, सिस्टीम डॉट इन. तर ही स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची मेथड आहे. तर बघा इथं मित्रांनो, जर SC मी ऑब्जेक्टचं नाव देऊ शकते तर इथं तुम्ही हे ऑब्जेक्टचं नाव तुम्ही काहीही देऊ शकता. हे कंपल्सरी नाहीये की हे तुम्ही SCच दिलं पाहिजे, पण रिमेनिंग जो सिंटॅक्स आहे मात्र तो तुम्हाला ऍज इट इज लिहायचा आहे. तर मग आपण व्हेरिएबल डिक्लेअर करूयात. मला व्हेरिएबल लागणार आहे A, B. इथं व्हेरिएबल लागणार आहे ऍड, देन सब, देन मल आणि देन div. ओके, तर हे व्हेरिएबल मी इथं डिक्लेअर केले. आता आपण युजरला प्रॉम्प्ट करणार आहोत की तू एंटर कर, व्हॅल्यूज एंटर कर, एंटर 2 नंबर्स. आपण डिरेक्टली त्याला सांगूयात की एंटर 2 नंबर्स. मग त्याने काय केलं, पहिली व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायची आहे A मध्ये, म्हणून आपण लिहूयात A इक्वल्स टू SC डॉट नेक्स्ट इंट. नेक्स्ट इंट आपण इथे का घेतलाय, कारण आपला A चा डेटा टाईप काय, इंटिजर आहे. तर इंटिजर व्हॅल्यू रीड करण्यासाठी नेक्स्ट इंट. जर हा फ्लोट असता तर मी नेक्स्ट फ्लोट इथं घेतलं असतं. ठीक आहे, तसंच A मध्ये व्हॅल्यू गेली आणि दुसरी व्हॅल्यू मला कुठं स्टोअर करायची आहे, B मध्ये स्टोअर करायची आहे. तर चला तर आपण दोन्ही व्हॅल्यू स्टोअर करून घेतल्या. आता आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनला परफॉर्म करूयात. चला तर मग
add equals to a plus b. This is what addition. Then sub equals to a minus b. Mul equals to a into b. And div equals to a divided by b. So I have calculated all the arithmetic operations. Yes, if you see here, I have calculated. Now I'm just trying to print all the result. So system.out.println, this is the function which is used to print the statement which are enclosed in a double quote, which we display as it is in your output. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय डिस्प्ले करायचंय? ऍडिशन इक्वल्स टू कॉन्कॅटिनेशन साठी आपल्याला इथे प्लस वापरायचा आहे. जर तुम्ही सी साठी फॅमिलियर असाल तर इथे आपण कॉमा यूज करत होतो सी मध्ये, इथे आपल्याला प्लस यूज करायचा आहे. ठीक आहे. मी यालाच फक्त कॉपी पेस्ट करते इथे. ओके. आता इथे ऍडिशन नंतर आपण काय घेऊयात? सबस्ट्रॅक्शन. आणि इथे आपल्याला ऍड ऐवजी कोणतं व्हेरिएबल घ्यायचं आहे? सब व्हेरिएबल आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर आपल्याला प्रिंट करायचं आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन साठी व्हेरिएबलचं आपण काय डिफाईन केलंय? मल. लक्ष करा, ज्याच्यामध्ये जी व्हॅल्यू स्टोअर आहे, जे ऑपरेशन्स परफॉर्म झाला आहे, तेच ऑपरेशन्स तुम्हाला काय करायचंय इथे, तेच व्हेरिएबल तुम्हाला इथे यूज करायचे. जर तुम्ही तसं केलं नाही तर तुम्हाला इथे चुकीचं आउटपुट मिळू शकतं. ठीक आहे. ओके. बघा माझा कोड काय झालाय, लिहून झालेला आहे. आय हॅव कम्प्लिटेड द कोड. ठीक आहे. अँड फायनली फॉर द सेपर साइड यू कॅन ऑल्सो क्लोज द एससी डॉट क्लोज. जस्ट क्लोज इट. ओके. Okay, fine. So here what should I do? Go to the program 1.java, select the open in integrated terminal, आणि ह्या टर्मिनल मध्ये आपल्याला दोन कमांड फायर करायचे आहेत. पहिली तर आहे जावासी program 1.java. हिच्याने आपल्याला प्रोग्राम कंपाईल करता येतो. कंपायलेशन मध्ये जर काही एरर तुमच्या प्रोग्राम मध्ये असेल तर ते तुम्हाला इथे टर्मिनल वरतीच दिसतील, नाहीतर तुम्हाला एरर जर नसेल तर तुम्हाला एरर दिसणार नाही. आणि प्रोग्राम 1.class फाईल अशी एक क्लास फाईल तिथे जनरेट होईल. आणि त्याच क्लास फाईलला काय म्हणायचंय? बाईट कोड. तुम्ही इथे बघू शकतात की प्रोग्राम 1.class फाईल इथे जनरेट झालेली आहे, म्हणजे हा प्रोग्राम मध्ये काही एरर नाहीये. आता जेव्हा तुमची क्लास फाईल जनरेट होते तेव्हाच तुम्ही कोडला एक्झिक्यूट करू शकता, तरच तुम्हाला आउटपुट मिळतं. चला तर मग एक्झिक्यूट करण्यासाठी कमांड काय आहे? जावा प्रोग्राम 1. इथे .java एक्सटेन्शन द्यायचं नाही. एंटर. तर बघा एंटर 2 नंबर मी घेतला 2 आणि 3. तर ऍडिशन 15, सबस्ट्रॅक्शन 9, मल्टिप्लिकेशन 36 अँड डिव्हिजन 4. ओके गाईज. सो now we are trying for the next program. Our next program is for to calculate the simple interest. We have to read the value P, R and T from the user. चला तर मग आपण सेकंड प्रोग्राम सुद्धा आपण करूयात. परत आपल्याला काय करायचंय? फाईल मध्ये जायचंय. इथे आपण सिंपल इंटरेस्ट म्हणूया .java. ठीक आहे. इथं आपल्याला काय करायचंय? पब्लिक क्लास आपण मेन मेथडला इथे डिफाईन करून घेऊयात. त्याच्यानंतर त्याच्या आधी इम्पोर्ट करायचंय आपल्याला. इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर क्लास. कशासाठी इम्पोर्ट करायचा आहे हा? कारण आपल्याला युजर कडनं व्हॅल्यू घ्यायचे आहेत. ठीक आहे. चला तर मग परत इथे स्कॅनर क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करूयात. स्कॅनर एस इक्वल्स टू न्यू स्कॅनर इन ब्रॅकेट सिस्टीम डॉट इन. आता बरेच मुलं गोंधळ कुठे करतात की स्कॅनरचा यस, सिस्टीमचा यस. बघा हे क्लास आहे, ह्या क्लासचा जर तुम्ही फर्स्ट लेटर कॅपिटल लिहिलं नाही तर तुम्हाला तिथं एरर मिळू शकतो. जेव्हा तुम्ही कोड करता तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा की क्लास जे असतात जावामध्ये त्याचं फर्स्ट लेटर नेहमी हे कॅपिटल मध्ये असतं. चला तर व्हेरिएबल डिक्लेअर करूयात. जसं की मी अमाऊंट घेतली. प्रिन्सिपल पी म्हणजे आपली अमाऊंट आहे आणि टी म्हणजे आपला टाइम आहे. आपण फ्लोट मध्ये काय घेऊयात? रेट ऑफ इंटरेस्ट घेऊयात आणि त्याचा SI म्हणजे सिंपल इंटरेस्टला पण आपण फ्लोट मध्ये घेऊयात. ठीक आहे. आता इथे आपण युजरला सांगणार आहोत की एंटर अ अमाऊंट, एंटर दी अमाऊंट. ठीक आहे. आणि ती अमाऊंट कशात एंटर करून घेतली आपण? पी मध्ये. मग SC डॉट नेक्स्ट इंट. का? कारण पी चा डेटा टाइप जो आहे तो
इंट आहे. त्याच्यानंतर आपण इथे युजरला सांगणार आहोत system.out.println एंटर नंबर ऑफ इयर्स म्हणजेच टाइम, नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स म्हणजे किती वर्षासाठी तुम्हाला लोन घ्यायचंय, म्हणजे किती टाइम काय असणार आहे तुमचा, तो पण काय राहणार आहे आपला एससी डॉट नेक्स्ट इंट. नेक्स्ट इंट का, कारण टी सुद्धाचा डेटा टाईप काय, टीचा इंटिजरच आहे. चला तर नेक्स्ट व्हॅल्यू आपण रीड करून घेऊयात. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर रेट ऑफ इंटरेस्ट. आणि रेट ऑफ इंटरेस्ट आरचा डेटा टाईप काय, फ्लोट आहे, म्हणून इथे काय येईल एससी डॉट नेक्स्ट फ्लोट येईल. ठीक आहे, एससी डॉट नेक्स्ट फ्लोट येईल. चला तर सगळे व्हॅल्यूज आपण युजरकडून रीड करून घेतल्या. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, एस आय इक्वल्स टू आपण फॉर्म्युला काय लावतो, पी इंटू टी इंटू आर डिवाइडेड बाय 100. So this is a formula. Okay, and now we have to finally we print the simple interest. इथे आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, सिंपल इंटरेस्ट. चला तर सिंपल इंटरेस्ट कॉन्केटिनेशन साठी काय आहे, येस सिंपल इंटरेस्ट आपण इथे प्रिंट करत आहोत. येस आपला सिंपल इंटरेस्ट प्रिंट झाला. फाईलला सेव्ह करायचंय. त्याच्यानंतर परत इथे जाऊन CLS, मला टर्मिनल क्लीन करायचंय म्हणून CLS. त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला, जावा सी, आणि फाईल नेम काय आपलं ह्या वेळेस सिंपल इंट. सिंपल इंट म्हणजे सिंपल इंटरेस्ट डॉट जावा. जस्ट एंटर इट. See there, this file is also does not contain the any error and the class file is generated. इथं सुद्धा तुमची क्लास फाईल जनरेट झाली आहे, म्हणजे क्लास फाईल जनरेट झाली की आपण आपला प्रोग्राम रन करू शकतो. चला तर मग जावा सिंपल इंट एंटर अमाऊंट, लेट से 4000 रुपये घ्यायचे आहेत मला. नंबर ऑफ इयर्स लेट से 2 इयर्स साठी घ्यायचे. रेट ऑफ इंटरेस्ट बँकेने मला दिला आहे 8.9 आणि सिंपल इंटरेस्ट आपला कॅल्क्युलेट झाला आहे 712.0. सो दिस इज द इंटरेस्ट दॅट आय हॅव टू पे. क्लिअर एव्हरीवन, थँक्यू सो मच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इम्प्लिमेंट करून नक्की बघा. जर काही डाऊट असेल तर मला कमेंट करा. धन्यवाद.